जय भीम. मी डॉक्टर नीता मुकेश रामटेके, रिटायर्ड प्राचार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व संत महात्मे, सर्व थोर समाज सुधारक यांना प्रथम मी वंदन करते. आंबेडकर राईट हिस्ट्री काँग्रेस फेसबुकच्या माध्यमाने जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली, त्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ सर, मुंबई विद्यापीठ मुंबई, डॉक्टर संतोष बनसोड सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, या सर्वांचं प्रथम मी अभिनंदन करते. संपूर्ण देशभर बाबासाहेबांच्या जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली, त्या व्याख्यानमालेला संपूर्ण देशभर प्रसारित करण्याचं हे त्यांचं माध्यम अतिशय उत्कृष्ट आहे. त्यामुळे मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करते आणि सर्व कार्यकारिणींना माझा सप्रेम जय भीम. माझा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाती व्यवस्था व जाती निर्मूलनेचे विचार. प्रथमतः माझी व्याख्यानमाला सुरू करण्यापूर्वी मी हा जो विषय हाताळत आहे, त्यात मी कोणा धर्माच्या भावना दुखावत नाही, कोणा वर्गाच्या भावना दुखावत नाही. ज्या संत महात्म्यांना जाती व्यवस्थेमुळे जो त्रास झाला, ज्या समाजसुधारकांना जो त्रास झाला, त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या लिखाणातून मी आधार घेऊन मी आपले काही विचार तुमच्यासमोर मांडत आहे. कोणाच्या भावना दुखत असतील त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागते. भारतीय समाज रचना ही वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. सामाजिक वर्णानुसार श्रमाचे विभाजन करण्यात आले. वर्णव्यवस्थेवर संपूर्ण भारतीय जीवन उभारलेले आहे. जाती संस्थेच्या प्रभावामुळे व प्राबल्यामुळे विषमता अधिकाधिक वाढली. हिंदू समाज रचनेची ही साचेबंद विभागणी भारतीय विषमतेला बळकट करण्यास कारणीभूत झाली. भारतीय समाज व्यवस्थेतील चातुर्वर्ण आणि जाती व्यवस्थेवर आधारलेली ही विषमता अतिशय विषारी, अमानवी व तितकीच कुरूप आहे. ही व्यवस्था हिंदू धर्माच्या नावाने सांगितलेली आहे. इतकेच नव्हे तर हजारो वर्ष काटेकोरपणे पालन करण्यात आले. या वर्णव्यवस्थेची उत्पत्ती धर्मग्रंथातून मांडण्यात आली आहे. देवधर्माच्या नावाने समाजात आलेल्या या सामाजिक विषमते व्यवस्थेत चातुर्वर्ण व जाती प्रथाही खोल आणि घट्ट रुजवण्यात आली आहे. आणि त्यामुळे उच्चवर्णीयांना आणि उच्च जातीच्या मुठभर लोकांना भौतिक सुखाची कुठल्याही प्रकारचा कष्ट न करता जन्मताच त्यांना मिळाली. परंतु समाजातील खालच्या वर्गातील जो नीच समजला गेलेला वर्ण व जमातीच्या बहुसंख्य लोकांना माणूस म्हणून जनावरासारखे सर्वच नैसर्गिक अधिकार नाकारले गेले. हा इतिहास बघितल्यानंतर असे दिसते की ह्या सर्व लोकांना जनावरापेक्षाही निकृष्ट जीवन हजारो वर्ष जगावे लागले. जगात इतक्या प्रदीर्घ काळ आणि इतक्या अमानवी पातळीवर कोणत्याही समाजाचा छळ झाला नाही. या भयंकर विषमतेविरुद्ध संतांनी विरोध केला. जाती संस्था मनूच्या फार पूर्वीच अस्तित्वात होती. मनूने फक्त जाती व्यवस्था एक समर्थक व प्रचारक होता. त्याने या संस्थेला तात्विक रूप दिले. वर्णकल्पना ही जाती कल्पनेची जनक आहे. वस्तुतः वर्ण व जाती ह्या दोन्ही समाजाला घातक आहे. भगवान बुद्धाने इसवी सन पूर्व 6व्या शतकात चातुर्वर्ण पद्धती व जाती व्यवस्था यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण उभारले होते. यज्ञ संस्थेला फार महत्त्व होते. यज्ञाचा अधिकार फक्त सवर्णच लोकांना होता, म्हणजे वरिष्ठ लोकांना होता. खालचा वर्ग मात्र दास्य होता. यातूनच या समाजात उच्चनीतीची कल्पना ही जन्मात आली. अस्पृश्यता हा जाती व्यवस्था वाढविण्यास कारणीभूत ठरला. अशा या समाजात मानवी विषमतेविरुद्ध आवाज उठवून मानवी समतेचा पुरस्कार करण्याचे क्रांतिकारी कार्य भगवान गौतम बुद्धांनी केले. चातुर्वर्ण व्यवस्थेबाबत एका ब्राह्मणाशी केलेली चर्चा विचारात घेणे आवश्यक आहे. हा जो मी आधार घेतला तो बुद्ध तत्वज्ञानाने कबीर या ग्रंथातून घेतलेला आहे. अश्वलायनच्या सूक्तात बुद्धाने अश्वलायन या ब्राह्मणाशी केलेली चर्चा आहे.
बुद्धाला सांगितले, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर कृष्ण वर्णातील आहेत. पवित्र हे ब्राह्मणात आहे. व्यवस्थेबद्दल सांगितलेले चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेम भावना उत्पन्न होऊ शकतात. हे ऐकून बुद्धाने विचारले, अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सानिध्यात असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ग आहेत. तेथे स्वामीचा दास आणि दासचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते. मग तुमचे चातुर्वर्ण ही आदर्श समाज असेल तर सर्व देशात का आढळत नाही? अश्वलायनाजवळ उत्तर नव्हते. भारतीय संतांनी प्रचलित व्यवस्थेवर प्रहार केला. भेदभावरहित समाज निर्माण होण्याचे स्वप्न जनमानसात त्यांनी पाहिले. या भारतात जे जातीचे अवडंबर माजले आहे, त्या अवडंबराचा चटका व त्या समाज व्यवस्थेचा चटका कबीरांना सुद्धा बसलेला होता. परंतु कबीराने त्या जातीला कधीच तुच्छ मानले नाही. कबीरासारखा महान माणूस माणसाने माणसाची कसं वागावं हे सांगणारा युगद्रष्टा माणसाला ही जातीय व्यवस्था किती विचित्र वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरे. म्हणूनच कबीरांनी ठरवून टाकले होते की अशा जातीय व्यवस्थेला मानणाऱ्या धर्मात जायचं नाही. धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. संत कबीरांनी या व्यवस्थेवर सडकून टीका केली. ते म्हणतात, तीरथ में तो सब पानी है, होते नहीं कब तू अन्याय देखा, प्रतिमा सकल तो जड़ गए बाई, तुम्ही बोलाय देखा, पुराण कोरान सब है बारी है, सब है या घटका पर्दा देखा, अनुभव की बात कबीर करे, यह सब झूठी पाल देखा. ब्राह्मण आणि ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणजे उच्च सवर्ण आणि उच्च सवर्ण प्रवृत्ती सर्वसामान्य माणसाला अप्रगत ठेवण्यात किती कुमांड रचले. पोथी पुराणात आपल्या सोयीनुसार किती बदल घडवून आणले. विशिष्ट अफाट जनसमुदायाची सामुदायिक पिळवणूक करून त्यांची मुस्कटदाबी केली, माणुसकीला लाजविले आणि सगळ्यांचा छळ घडवून आणला. हे आहे कबीरवाडीमधील. याची जाण ठेवून कित्येक शतकाआधी आपणास त्यांनी सतर्क केले. ते पुढे म्हणतात, एक बूंद से सृष्टि सरी है, को ब्राह्मण को शूद्रा, जन्मत शूद्र मुये पुणे शूद्रा, कृत्रिम जनेऊ घाली जग धुंडा, तू कद ब्राह्मण हम कद शूद्र, हमारे लोहू तुम्ही कद दूध. याचा अर्थ असा की चातुर्वर्ण व्यवस्था ही केवळ ब्राह्मणांची कृत्रिम व्यवस्था आहे. जगाची रचना अशी नाही, परंतु ब्राह्मणांनी कृत्रिम रचनेचा उदय करून जनेऊ म्हणजे जाणवा सारखी कृत्रिम प्रथा जन्माला घातली आहे. ब्राह्मण आणि शूद्र यांची ओळख काय? माणसाच्या रक्ताचा रंग लाल असतो आणि ब्राह्मणाचा पांढरा असतो असे सिद्ध होत नाही. म्हणून चातुर्वर्ण व्यवस्था ही ब्राह्मणाच्या कृत्रिमतेतून म्हणजे सुवर्णाच्या कृत्रिमतेतून निर्माण झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे ही समाज व्यवस्था किती घातक होती हे संत कबीरांनी आपल्या डोळ्यातून स्पष्ट केली आहे. मनुष्यातील अस्पृश्यतेविरुद्ध आवाज बुलंद केला. उकर इके मूतर एक चाम एक बुधा, एक बुंद से सृष्टी सारी, कोण ब्राह्मण कोण श्रोता. वेदपुराण धर्मशास्त्र यांच्या आधारे जे मानवामध्ये भेद निर्माण केले ते मानव निर्मित आहे. मग हा ब्राह्मण म्हणतो श्रेष्ठ व शूद्र म्हणतो नीच. हा भेद कसा? एक सारखेच रक्त, एक सारखेच मलमूत्र, एक सारखे चामडे आणि मांस आहे. सर्व मानव एकाच प्रकारच्या वीर्यातून उत्पन्न झालेत. मग हा ब्राह्मण व शूद्र हा भेद कसा? कबीरांनी मूर्तीपूजेलाही विरोध केला. फत्तर जुले हरी मिले, सोमय पूजू पहाड़ म्हणजे पहाड, तजे यहाँ चाकी भली, पीस खाते संसार. दगडाच्या पूजनाने ईश्वर प्राप्त होत असेल तर मी अख्ख्या पहाडाची पूजा करेन. या दगडाच्या मूर्तीपेक्षा ते दगडाचे
पाते बरे की ज्याद्वारे लोक दळून तरी खातात. कबीरांनी जातीला महत्त्व दिले नाही, कारण जात ही मनुष्याने बनविली आहे. ते म्हणतात आत्म्याची कोणतीच जात नाही, सर्व जीव परमज्योतीपासून उत्पन्न झाले आहे. म्हणून कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी शूद्र नाही. एक ज्योतिषे जऊ राम उपजे तक उच नीच कसा मान. संत कबीराप्रमाणे संत रविदासांनी सुद्धा जाती व्यवस्था तोडण्यासाठी त्यांच्या परीने त्या काळात कार्य केले. जाती व्यवस्थेमध्ये सगळे लोक गुरफटून आहेत. प्रत्येक जात प्रत्येकाला नीच समजत आहेत. याच विचारामुळे मनुष्यता नष्ट झाली आहे. हा रोग नष्ट झाला पाहिजे, तरच मानवता या देशात स्थापन होईल. जात पात के फेर महू उर्जी रह सब लोग, माणूस ना को स्थान हुई रविदास जात का रो. पुढं संत रविदास म्हणतात, रविदास ब्राह्मणमती उजिये जाऊ होवे मुनहीन, उजिये चरण चंडाके जाऊ होणे गुण परवीन. म्हणजे मी जो ब्राह्मण सद्गुणी नाही त्याची मी पूजा करणार नाही, त्यापेक्षा नीच जाती जन्मलेल्या सद्गुणी चांडाळाच्या चरणाची पूजा करेल. संत रविदासाचे विचार व कार्य हे बहुजन समाजाच्या कल्याणाचा विचार असल्यामुळे बाबासाहेबांनी द अनटचेबल हा ग्रंथ रविदासाच्या स्मृतीत सादर समर्पित केला. हा भाग मी संत रविदास दर्शन या ग्रंथातून घेतलेला आहे. सामाजिक विषमता, अन्याय, जातीभेद यामुळे संत वैतागले. मुख्यतः तुकाराम महाराज अगतिक होऊन जातात. आपल्या अभंगातून सर्वंकष बंडखोरी साकारतात. महात्मा फुलेने मात्र वैयक्तिक सुखदुःखाच्या पार दलितांची वेदना आपल्या लिखाणातून तितक्याच आंतरिक कळकळीने अवतारण्याचा प्रयत्न केला आणि जातीभेद या संस्थावर भडभडून हल्ला चढविणारे, मानवी समानतेची घोषणा करणारे हे पहिले लोकनेते होते. महात्मा बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा फुले हे 3 गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केले होते. डॉक्टर आंबेडकरांच्या वैचारिक आणि भावनिक तत्त्वज्ञानाला या 3 गुरूच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. डॉक्टर आंबेडकरांनी शूद्रासाठी आयुष्य चंदनासारखे जिजविले, शाब्दिक प्रहार झेलले, परंतु कोणापुढेही मान झुकविली नाही. त्यांनी वृक्ष वाळवंटात ज्ञानाचा मळा फुलवला, झुकलेल्या माना ताट केल्या, स्वाभिमानी जगण्याचा अर्थ शिकवला. जाती संस्थेविरुद्ध लक्ष ठेवून, कोणत्या जाती संस्थेविरुद्ध लढा देऊन कुणालाही न भिण्याची व स्वतःच्या ध्येयासाठी भांडण्याची शक्ती डॉक्टर आंबेडकरांमध्ये होती. फुल्यांच्या ज्योतीवर फक्त ही एकच ज्योत पेटली होती की ज्या ज्योतीने लाखो कोट्यावधी लोकांच्या अंतःकरणाची ज्योती पेटून त्यांना स्वाभिमानाने जगण्यात शिकविले होते. डॉक्टर आंबेडकरांची वेदना ही सनातन होती. त्यांना बालवयातच जातीचे व अस्पृश्यतेचे चटके जाणवू लागले होते. हळूहळू हिंदू धर्माविषयी तिरस्कार निर्माण होऊन अस्पृश्यता नाहीसा झाल्याशिवाय ही विटंबना थांबणार नाही हा विचार त्यांच्या मनात सतत रुजत गेला. या जन्मताच वेदनेतून त्यांच्या सर्वकष क्रांतिकारी कार्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बाबासाहेबांची संपूर्ण आयुष्य जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी आणि प्रथा विरुद्ध लढण्याचे प्रतीक आहे. या सामाजिक व्यवस्थांनी सामाजिक समता निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी मात्र जातीमधील असलेली उच्च-नीचता आणि विविधता ही संपल्यासारखी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जाती व्यवस्था कप्प्यामध्ये इतकी बंदिस्त केले होते हे त्यांना जाणवलं. त्यामुळे भारतासारख्या देशात अनेक शतके एक राष्ट्र म्हणून होऊ शकले नाही.
मोठा अडथळा होता. या व्यवस्थेचा या जाती व्यवस्थेमध्ये लोकांची निष्ठा जातीपुरतीच सीमित केली. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांना धक्का बसला. मूठभरांच्या हाती सत्ता गेली आणि बाकीच्या नशिबी गुलामीचे जीवन आले. विद्यार्थी दशेतच अमेरिकेत शिकत असताना 1915 साली भारतातील समाजव्यवस्था, प्राचीन काळातील सामाजिक जीवन आणि जातीव्यवस्था व अस्पृश्यता याविषयी संबंधीचे अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने सखोल अध्ययन डॉक्टर बाबासाहेबांनी केले आणि तिथेच त्यांची पहिली भेट मनुष्य होताना आढळते. 1916ला भारतातील जातीघडण, उत्पत्ती आणि विकास हा संशोधनपर निबंध सादर केला होता. पुढे 1927च्या दरम्यान हिंदूंनी पवित्र मानलेल्या त्यांच्या धर्मशास्त्राकडे वळून त्यांची परखड चिकित्सा करून त्या मनुस्मृतीची होळी केली आणि जातीच्या उन्मूलनासाठी कटिबद्ध झाले आणि हिंदू धर्माचे उन्मूलन आवश्यक आहे या विचारापर्यंत येऊन पोचले आणि जगाला हादरवणारी घोषणा केली. 1935 साली जाती तोडक मंडळाच्या वतीने आयोजित परिषदेकरिता डॉक्टर बाबासाहेबांनी अध्यक्षीय भाषण लिहिले होते. हे भाषण म्हणजे जातीव्यवस्था, जातीव्यवस्थेत दुष्परिणाम आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन याबाबतचे समाजशास्त्रीय विश्लेषण होते. हे भाषण जात पात मोडक मंडळाच्या संयोजकांना अतिशय विद्रोही वाटले म्हणून ती परिषद रद्द केली. डॉक्टर आंबेडकरांचे हे भाषण एनिलेशन ऑफ कास्ट या नावाने प्रकाशित केले. या ग्रंथात त्यांनी जातीव्यवस्थेसंदर्भात अतिशय मूलगामी समाजशास्त्रीय चिंतन केले. भारतीय समाजव्यवस्था ही पूर्णपणे चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्थेवर आधारित आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, हिंदू समाज म्हणजे जातीचे आगार आहे. हिंदू हा जातीने तयार केलेला लोकांचा समूह आहे. आज देखील बाबासाहेबांच्या विधानाची सत्यता पटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले की हिंदूंची जातीवर श्रद्धा असण्याचे कारण म्हणजे जात ही कायदेशीर संस्था आहे. त्याचा भंग करणे हा एक कायदेशीर गुन्हा मानला जात होता आणि याची अनेक उदाहरणे आहेत आणि त्यामुळे कोणीही जातीच्या विरुद्ध वर्तन करण्याची हिंमत दाखविली नाही. अशा प्रकारे बाबासाहेबांनी या वर्णव्यवस्थेचे मूळ सांगितले आहेत. ते म्हणतात, वर्णव्यवस्था 4 माळ्याची इमारत आहे. या इमारतीला पायऱ्या नाहीत की शिडी नाही. वरच्या माळ्यावर जन्माला आला तो तेथच राहणार आणि खालच्या माळ्यावर जन्माला आला तो खालीच राहणार. वरच्या माळावरचा किती कमकुवत असला तरी तो वरच राहणार. तळमजल्यावरचा जो शूद्र आहे तो किती लायक असला तरी तो वर जाऊ शकत नाही, कारण या इमारतीला पायऱ्या व शिडी नाही. जगामध्ये कुठेही अशी व्यवस्था नाही, अशी व्यवस्था किंवा अशी जाती व्यवस्था नाही. हिंदूंनी जातीला धार्मिक मान्यता दिली. हिंदू धर्माने जातीला पवित्र मानले आहे. जातीचा जन्म हा धर्मातून झालेला आहे. त्यामुळे जाती व्यवस्था आजही टिकून आहे असे म्हणतात. जाती व्यवस्थेतील जाती व्यवस्थेला पवित्र आणि दैवी मान्यता मिळाल्यामुळे जाती व्यवस्थेत कोणत्याच प्रकारचे परिवर्तन होऊ शकत नाही. काळानुसार सामाजिक नियमांमध्ये बदल होणे आवश्यक असते, परंतु जाती व्यवस्थेत विशेष परिवर्तन न होता ती अधिक मजबूत झाली. म्हणून जाती व्यवस्थेला एक मूलभूत सामाजिक समस्येचे रूप प्राप्त झालेले आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जाती व्यवस्थेमुळे सामाजिक समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय मिळू शकत नाही. जाती व्यवस्था ही सामाजिक समता, बंधुत्व
आणि स्वातंत्र्याला घातक आहे, ती मानवी मूल्यांच्या विरोधी आहे. त्यामुळे भारतीय समाज हा एक संघ समाज अथवा एक राष्ट्र होऊ शकत नाही. समाज अथवा राष्ट्र बनू शकत नाही. संपूर्ण समाजाचा विकास होऊ शकत नाही. अस्पृश्यता ही जातीभेदाचा आविष्कार आणि जातीभेद ही वर्णाश्रम धर्माची अत्यंत विकृती परिणिती आहे. जातीभेदाचं निर्मूलन केले तरच समाजाचा उद्धार होईल. अस्पृश्यता नष्ट करणे हे राष्ट्रकार्य आहे. जाती संस्थेच्या निर्मूलनात संबंध देशाशी संघर्ष करावा लागतो, कारण जाती व्यवस्थेने सामाजिक संघटन व सहकार्याच्या भावनेला असंभव केले आहे. हिंदू माणसाला संकुचित केले आहे. जातीय भावनेने राष्ट्रीय भावनेला वाढूच दिले नाही. जाती पद्धतीमुळे हिंदू समाजाचे विविध जातीत विभाजन होऊन विघटनकारी प्रवृत्ती निर्माण झाली. परंतु या विघटनकारी प्रवृत्तीला आळा घालणारी कोणतीही प्रतिकार शक्ती हिंदूमध्ये निर्माण होऊ शकली नाही. जाती व्यवस्थेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जातीच्या पायावर तुम्ही कधीही काहीही बांधू शकत नाही. तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही. पुढे ते असं म्हणतात, तुम्ही नीतिमत्तेची उभारणी करू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही जे म्हणून काही बांधले ते कोसळून पडेल आणि एक संघ कधीच निर्माण होणार नाही. बाबासाहेबांना अस्पृश्यांच्या वाटेला येणारी सारी दुःखे हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. त्यांनी सवर्णांना हिंदू जाती व्यवस्था नष्ट करण्याची गरज पटवून देण्याची कल्पना दिली, परंतु त्यांना तितकेसे यश आले नाही. सर्व पातळीवर जातीच्या आधारे होणारे अस्पृश्य समाजाचे शोषण थांबले पाहिजे, यासाठी सर्वच आघाड्यावर त्यांनी विचार आणि कार्य केले. तो त्यांचा ध्येयवाद होता. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवल्याच्या परिषदेत अतिशय प्रभावी भाषण केले. त्या परिषदेला सुमारे 10,000 लोक उपस्थित होते. अस्पृश्य समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कितीही अन्याय व अत्याचार सहन करावे लागतात, त्यांच्या मानवाधिकाराचे कसे हनन होते यांचे वर्णन त्यांनी भाषणातून केले. आणि हिंदू धर्मात असल्यामुळे आपणास अशा परिस्थितीत राहावे लागते, म्हणून स्वाभिमान आणि उन्नती करण्यासाठी हिंदू धर्म ताबडतोब सोडण्याची आवश्यकता आहे, असं त्यांनी प्रतिपादले. त्याचवेळी त्यांनी ऐतिहासिक घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्मास आलो कारण ते माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग करावा, सामाजिक व धार्मिक समता असलेल्या धर्माचा स्वीकार करावा. डॉक्टर बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेने हिंदू धर्मातील राजकीय व धार्मिक नेते हादरून गेले. काहींनी विरोध केला. बाबासाहेबांना हे अपेक्षितच होते. सर्व धर्माच्या गुणदोषाची पडताळणी केली. शेवटी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ह्या जीवनमूल्यावर आधारित असलेला बुद्ध धम्म त्यांना श्रेयस्कर वाटला. हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेच्या जातीयतेच्या मुळावर घाल घालणारे आहे, कारण हिंदू धर्मातील जातीयता देवाच्या नावाने धर्मग्रंथातून सांगितली आहे. त्याला जन्माचा आधार दिल्यामुळे त्यांच्या मुळावर घाल घातला. आत्मा पुनर्जन्म नाकारणारे व्यवस्था बुद्ध धम्म सांगतो. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपले विचार हे जाहीरपणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय समाजातील विषमता, धर्माधिष्ठ समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली. 1920 ते 1956 पर्यंत त्यांनी भारतीय समाजात बदल घडवून आणण्याचा विशेष प्रयत्न केले. व्यक्तीच्या श्रद्धा, परंपरा बदलल्याशिवाय
कोणतेही परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला. हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माचा जाहीरपणे स्वीकार केला. चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्थेचा त्याग करून समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्याचा एक मार्ग होता. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांनी आपले जे जातीव्यवस्थेविषयी विचार होते, हे विचार क्षणोक्षणी त्यांनी आपल्या देशवासियांना, आपल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे असे प्रयत्न आमच्या देशात झाले नाही. ही पराभूतता आहे. हा पराभवाचा इतिहास न स्वीकारता आमचे राष्ट्र टिकून आहे. आत्मगौरवी भाषेची किंवच बाबासाहेबांनी केली आहे. जे त्यांनी आम्हाला ठार मारले नाही, हे त्यांचे उपकार होत. हे बाबासाहेबांनी किती पुरोधिकपणे प्रतिपादले आहे. पण मग आम्ही जिवंत राहिलो ते आणखी एका कारणाने. कारण म्हणजे चिकटपणे आम्ही टिकवून ठेवलेली जातीव्यवस्थेमुळे भारत नावाचे राष्ट्र टिकले आणि आजही टिकून आहे. याचा अर्थ इतकाच की परंपरा म्हणून आम्ही टिकून राहिलो ते जातीव्यवस्थेमुळेच. पण हा काही पुरुषार्थ आहे असं मानण्याचे काय कारण, असा बाबासाहेब सवाल करतात. जातीव्यवस्था ही समग्र राष्ट्राचा विध्वंस करणारी अशी एक अनिर्बंध संस्था आहे. या संस्थेने गुलामगिरीची परंपरा अस्तित्वात आणली. अस्पृश्य समाजावर या संस्थेने गुलामीचे जीवन लादले. परंतु हजारो जातीही गुलामीची मने घेऊन जिवंत राहिल्या. जात ही हिंदू समाजाचा मूळ आधार आहे. जातीभेदामुळे हिंदू समाजाचे प्रचंड गैरसमज आहे. परस्पराविषयीचा अविश्वास आहे. आमच्या राष्ट्राला लाभलेली ही मोठी कीड आहे. ही कीड म्हणजे जातीवाद. आमच्या सर्व अनर्थाचे मूळ जातीवाद आहे, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे आपले निर्भीड मत बाबासाहेबांनी सतत सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या फुले आंबेडकर सारख्या महान समाजसेवकांनी, क्रांतिपुरुषांनी अस्पृश्यता व जाती निर्मूलनासंबंधी केलेले अजोड कार्य, दिलेला मूलगामी विचार व सुचविलेले उपाय याचे सतत स्मरण ठेवून त्यांच्या प्रेरणेनेच वर्तमान काळातील जातीयवादाला मूठमाती देता येईल. यासाठी या महामानवाच्या विचाराला जिवंत ठेवणे हे महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशाला नितांत आवश्यक आहे. 50-60 वर्षापूर्वी त्यांनी मांडलेले हे विचार आजही तितकेच जिवंत आहे, ज्वलंत आहे आणि एक संघ राष्ट्राची स्वप्न पाहणाऱ्यांना अंतर्मुख करायला लावणारे आहे. बाबासाहेब जातीविरहित समाजाचा वारंवार उच्चार करतात. याचे मर्मही तथाकथित सत्ताधाऱ्यांनी व राष्ट्रवाद्यांनी जाणून घेतले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार भारतीय समाजाच्या नवनिर्मितीची गरज आहे. अन्यथा देशाची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. हे बाबासाहेबांचे जातीविषयक विचार आहेत. परंतु मला माझ्या या समाज बांधवांना हे सांगायचं आहे की जाती व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी प्रचंड लढा दिला. आम्हाला विषमतावादी जाती व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ज्या बाबासाहेबांनी एवढा त्रास भोगला, चंदनासारखे आमच्यासाठी झिजलेत, तो जातीवाद आमच्यातून आज गेला का? आम्ही बौद्ध धर्म जरी स्वीकारलो तरी आमच्यात तो जातीवाद खूप आहे. कारण आमच्यामध्ये पोट जाती आहेत. माझ्या या बांधवांना हीच विनंती आहे तर बाबासाहेबांनी केलेला हा त्याग जर तुम्हाला यात
त्यागाबद्दलची काही किंमत वाटत असेल आणि त्यांचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर प्रथमतः आपल्या पोट जाती विसरा आणि एकसंघ व्हा. एकसंघ झाला तर समाजाची प्रगती होईल. समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. अन्यथा या देशाची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून सर इक्बाल म्हणतात त्याप्रमाणे वतन की फिक्र कर नादान, मुसीबत आने वाली है, तेरी बर्बादियों के मशवरे है आसमानों में, न समझोगे न संभलोगे तो मिट जाओगे. ये हिंदुस्तान वालों, तुम्हारी दास्तान न होगी दास्तान में. माझे हे विचार सगळ्यांना पडतील असं नाही. चुका झाल्या समक्ष. धन्यवाद. जय हिंद.